सोबत आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वी विषय मराठी विषयाची फेब्रुवारी 2025ची जी प्रश्नपत्रिका आहे या प्रश्नपत्रिकेतील म्हणजेच कृतीपत्रिकेतील सर्व कृतींची उत्तरं कशी लिहायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेमध्ये समजावून देणार आहोत। म्हणजेच आपल्या मराठी विषयाच्या या कृतीपत्रिकेची संपूर्ण उत्तरपत्रिका तुम्हाला या व्हिडिओमध्ये अभ्यासायला मिळणार आहे आणि त्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी इयत्ता 12वीच्या मराठी विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी होणार आहे। यापूर्वीच्या 2021, 2022, 2023, 2024 च्या प्रश्नपत्रिका आणि त्याची संपूर्ण उत्तर जी आहेत तर यांची व्हिडिओ आपल्याला या शिकवानंदी चॅनलवरती नक्की मिळतील। तुम्ही ते पहा आणि तुमची मराठी विषयातली जी प्रगती आहे, मार्क्स जे आहेत ते नक्की त्या ठिकाणी वाढवा। चला तर मग आपण या फेब्रुवारी 2025ची जी संपूर्ण उत्तरपत्रिका आहे तर ती अभ्यासूया। ही आपली 12वी मराठी विषयाची कृतीपत्रिका आहे 80 गुणांची आणि ह्या कृतीपत्रिकेतील प्रत्येक कृतीची उत्तरं कशी लिहायची हे आपण आता अभ्यासणार आहोत। बघा, ही बोर्डाची कृतीपत्रिका फेब्रुवारी 2025ची जी आहे तर त्याची आदर्श उत्तरपत्रिका जी आहे तर ती आता आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, आपल्याला या कृतीपत्रिकेमध्ये विभाग 1 जो आहे तर तो गद्य विभाग आहे आणि या गद्य विभागावरती आपल्याला जो काही पहिला उतारा दिलेला आहे कृतीपत्रिकेमध्ये तो वेगवशता या पाठातील आहे। तुम्ही आपल्या पाठ्यपुस्तकामधला हा जो उतारा आहे की माणसे चालू आणि पळूही शकतात, इथपासून ते अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते, इथपर्यंतचा उतारा जो आहे तर तो समोर ठेवा। म्हणजे तुम्हाला या प्रत्येक म्हणजे ह्या उतार्यावरती ज्या काही कृती विचारलेल्या आहेत त्यांची उत्तरं नेमकी कशी लिहायची ते तुमच्या लक्षात येईल। पहा, इथे कृती 1 जी आहे, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। तर याच्यामध्ये पहिलं आपल्याला दिलेलं आहे कृती कारणे लिहा आणि त्याच्यामध्ये य कृती आहे अनेक अपघात होतात कारण। आता या उतार्याच्या आधारे याचं उत्तर जे आहे ते आपण उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे। आता अनेक अपघात होतात कारण पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे, असं याचं उत्तर आहे। हे आपण अचूक लिहिलं पाहिजे, म्हणजे 1 पैकी 1 गुण जो आहे तर तो आपल्याला इथं मिळेल। आता या कारणे लिहामध्ये र कृती आहे अस्वाभाविक वेग कमी करावा कारण। आता याचं उत्तर जे आहे ते आपण उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे। अस्वाभाविक वेग कमी करावा कारण अस्वाभाविक वेग आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेतो। अशा पद्धतीने आपण याची उत्तरं लिहिली की 2 पैकी 2 गुण या कृतीचे आपल्याला मिळणार आहेत। आता पुढची ह्या कृती 1 मधील दुसरी कृती आहे विधाने पूर्ण करा 2 गुणांसाठी। त्याच्यामध्ये एक कृती आहे वाढता वेग म्हणजे। आता हे विधान आपल्याला पूर्ण करायचं आहे, तर वाढता वेग म्हणजे ताण। आपल्या ह्या उतार्याच्या आधारे हे जे विधान आहे ते आपण पूर्ण केलेलं आहे। त्याच्यामध्ये विधाने पूर्ण करामध्ये र कृती आहे रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी। अर्थातच उतार्याच्या आधारे आपण हे विधान या प्रकारे पूर्ण करू शकतो। रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते। अशा पद्धतीने आपल्याला ही सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत तर ती लिहायची आहेत। हा जो उतारा आहे या उतार्यावरती आपल्याला पुढची तिसरी कृती जी आहे मधली तर ती विचारलेली आहे स्वमत अभिव्यक्तीची कृती। त्याच्यामध्ये आपल्याला 2 प्रश्न विचारतात, त्या 2 पैकी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे, कृतीचं उत्तर लिहायचं आहे। इथे बघा, स्वमत अभिव्यक्तीसाठी पहिली कृती दिलेली आहे की उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा। 4 गुणांसाठी आहे। अतिशय छान प्रकारे आपल्याला याचं उत्तर लिहिता येतं। ते कसं लिहायचं पहा। सुरुवातीला मी जो परिच्छेद केलेला आहे तर तो अर्थातच या पाठाचा जो संदर्भ आहे तर त्या संदर्भावर आधारित आहे। नंतर मी त्याचं उत्तर लिहिलं आहे। पहा, वेगवशता या पाठात लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी भावनेच्या भरात वेगाच्या आहारी जाऊ नये असा मोलाचा संदेश दिला आहे। आजचे जीवन वेगवान आहे, या वेगाबरोबर आपल्याला जुळवून घ्यावे लागते, त्यासाठी आपणही या वेगाचा एक भाग बनतो। आपल्या विविध कामांसाठी वाहनांचा वापर गरजेचा बनला आहे। एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी वाहने आवश्यक आहेत। आपला वेळ व श्रम वाचतात। दूरच्या अंतरावरही वेळेत पोहोचण्यासाठी वाहने वेगाने चालवली जातात। सामान्यांसह सर्वजण सार्वजनिक वाहने, खाजगी वाहने यांचा वापर करतात। गरजेसाठी वाहने वापरणे गैर नाही।
परंतु गरज नसताना आपण वाहनांचा वापर केला तर त्याच्या अनेक दुष्परिणामांनाही आपल्याला सामोरे जावे लागते। ज्या ठिकाणी आपल्याला चालत जाणे शक्य असते तिथे वाहनांचा वापर टाळला पाहिजे। चालत जाण्याने आपल्या शरीराची हालचाल होते, योग्य व्यायाम होतो। शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी चालण्याचे खूप फायदे आहेत। चालताना इकडे तिकडे वळणे, मागे पाहणे, वर पाहणे, खाली वाकणे, हात वर खाली करणे, पायाच्या हालचाली सहजपणे होतात। यातून शरीराच्या स्नायूंचा व्यायाम होतो, शरीर लवचिक बनते। त्याचा परिणाम म्हणून चांगली भूक लागते, चयापचय क्रिया व्यवस्थित होते। थोडक्यात शरीराला योग्य व्यायाम मिळणे ही शरीराची गरज असते, त्यासाठी आपल्याला चाललेच पाहिजे। परंतु आपण आपल्याकडे असलेल्या वाहनांचा उपयोग सतत व अनावश्यक केला तर चालण्यामुळे होणाऱ्या व्यायामाला मुकतो, त्यामुळे शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो। आपली प्रतिकारशक्ती कमी होते, आपण विविध आजारांना बळी पडतो, त्यामुळे शरीराच्या तक्रारी सुरू होतात। त्याचा त्रास, वेदना आपल्याला सहन कराव्या लागतात, त्यासाठी वेळ पैसा खर्च होतो। आयुष्यभर अशा वेदना घेऊन जगणे नक्कीच त्रासदायक आहे। वाढता वेग म्हणजे ताण, हे ताणतणाव सोबत घेऊन आपण नक्की काय साध्य करणार आहोत? आपले स्वत्व व स्वस्थता हिरावून घेणारा वेग कमी करणं हे आपलं कर्तव्यच आहे। भावनेच्या आहारी जाऊन वेगावर स्वार होणे म्हणजे आपणच आपला अंत ओढवून घेण्यासारखे आहे। अशा पद्धतीनं या कृतीचं उत्तर जे आहे ते आपण आपल्या भाषेमध्ये इथं लिहिलेलं आहे। आता यालाच किंवा कृती आपल्याला विचारलेली आहे की वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी ते तुमच्या शब्दांत लिहा। आता आपल्या अनुभवाची सांगड जी आहे ती इथं घालायची आहे आणि लेखकांना पाठातून जे सांगायचं आहे तेच आपण आपल्या भाषेमध्ये इथे मांडायचं आहे की वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे। पहा, वेगवशता या पाठात लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी वाहनांचा वेग का टाळावा हे सांगितले आहे। वाहन चालवताना आपण योग्य ती काळजी घेतली तर अपघात टाळता येतील, आपला प्रवास सुरक्षित होईल। वाहन चालवायला वाहन परवाना आवश्यक असतो। वाहन चालवण्यापूर्वी वाहन परवाना व संबंधित वाहनाची सर्व अद्ययावत कागदपत्रे सोबत ठेवावीत। आपल्या भ्रमणध्वनीमध्ये डिजिलॉकर ॲपद्वारे वाहनविषयक लागणारी कागदपत्रे संग्रहित करू शकतो। वाहन चालवायला बसण्यापूर्वी टायरमधील हवा, पुरेसे इंधन आहे का ते पाहावे। वाहन सुस्थितीत असल्याची खात्री करावी, त्यानंतर वाहन सुरू करावे। वाहन चालवताना गाडीवर पूर्ण नियंत्रण ठेवावे। वाहनातील इतर कोणीही गप्पा मारण्याचा प्रयत्न केला तर गाडी चालवत असताना गप्पांमध्ये आपण सहभागी होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगावे। गाडीचा वेग मर्यादित असावा। रस्ता योग्य नसेल तर वेगाबाबत दक्ष राहावे, कारण त्यामुळे वाहनालाही धोका निर्माण होतो व गाडीतील प्रवाशांनाही गाडीला बसणाऱ्या हादऱ्यांचा त्रास सहन करावा लागतो। गाडीमध्ये मोबाईलवर गाणी ऐकणं टाळावं। आपले वाहन वाहतूक विषयक नियमांचं पालन करत चालवावे। वाहन चालवत असताना अवघड वळणे, गर्दीची ठिकाणे इथे ओव्हरटेक करणे टाळावे। चालकाने अथवा गाडीतील कोणत्याही प्रवाशांनी धूम्रपान, मद्यपान करू नये। वाहन चालवणाऱ्या व्यक्तीवर इतर प्रवाशांचे जीवित अवलंबून असते, यासाठी अधिक जबाबदारीने व काळजीपूर्वक वाहन चालविले पाहिजे। अशा पद्धतीनं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वैचारिक उंचीनुसार अशा पद्धतीचं उत्तर जे आहे तर ते लिहिणं बोर्डाला अपेक्षित आहे। आता आपण पुढचा जो उतारा दिलेला आहे विद्यार्थी मित्र हो, तर तो दंतकथा या पाठातील दिलेला आहे। आणि इथे बघा की मनुष्य स्वभावाप्रमाणे मीही प्रथम दातांची पर्वा केली नाही, इथपासून ते स्वतःला शिव म्हणून घेण्यात त्याला अभिमान वाटायचा, इथपर्यंतचा हा उत्तर आपल्याला दिलेला आहे। आणि त्या उत्तरावरती दिलेल्या कृती जी आहे त्यांची उत्तरं कशी लिहायची ते आपण बघूया। इथे बघा प्रश्न 1आ ह्या दंतकथा पाठातील हा जो उत्तर आहे त्यावरच्या कृती बघा। पहिली एक कृती दिलेले उत्तरे लिहा आणि त्याच्यामध्ये य प्रश्न विचारलेले की लेखकाला दात दुखीचा संशय येण्यामागचे कारण लिहा। आता या उत्तराच्या आधारे आपण त्याचं उत्तर या प्रकारे लिहू शकतो। परशा पैलवानासारखा बरदंड गडी दातांपुढे चारी मुंड्या चित झालेला पाहून लेखकाला दात दुखीचा संशय आला। अशा पद्धतीने आपल्याला हे लेखकाला दात दुखीचा संशय येण्यामागचं कारण लिहायचं आहे। पुढे यामध्ये र कृती आहे की लेखकाच्या दृष्टीने परशा विचारत असलेला उर्मट सवाल लिहा। आता परशाचा उर्मट सवाल उत्तराच्या आधारे कोणता आहे तर हा आहे की लेखकाच्या दृष्टीने काय र कुठं निघालास हा परशाचा उर्मट सवाल होता। आता पुढे आपल्याला याच्यामध्ये आमध्ये दुसरी कृती आहे की परशा पहिलवानाची 2 वैशिष्ट्ये लिहा। आपल्याला अनेक लिहिता येतील पण आपण महत्त्वाची 2 लिहूया। त्याच्यामध्ये य रानात लांडग्याशी एकटा झुंजणारा आणि र लांडग्याचे सुळे नुसत्या काठीच्या तडाख्याने पाडणारा। अशा पद्धतीनं आपल्याला ही 2 वैशिष्ट्ये लिहिता येतील। आता पुढे पहा विद्यार्थी मित्र, याच्यामध्ये स्वमत अभिव्यक्तीचा जो प्रश्न आहे पहिली कृती जी आहे ती काय विचारलेली आहे की परशाचे व्यक्तिचित्र तुमच्या शब्दांत लिहा। आता परशा जो आहे की जो ह्या उतार्यामध्ये
शब्दामध्ये सुद्धा ह्या परशाविषयी सगळं आलेलं आहे, तर ते आपल्याला आपल्या शब्दामध्ये हे व्यक्तिचित्र लेखकानं जे आपल्यासमोर उभं केलेलं आहे तर ते आपल्या शब्दामध्ये मांडायचं आहे. पहा, पहिल्यांदा इथं प्रस्तावना केलेली आहे उत्तराची. लेखक वसंत सबनीस यांचा दंतकथा हा विनोदी लेखनाचा एक सर्वोत्कृष्ट पाठ आहे. दातदुखीने परशाची झालेली अवस्था वाचून खदखदून हसण्याचा मनमुराद आनंद घेता येतो. परशा हा लेखकाच्या गावातील मोठा पैलवान गडी होता. जन्मापासून तो पैलवानकी करीत होता. त्याने आपल्या ताकदीच्या जोरावर अनेकदा लांडग्यांशी एकट्याने झुंजून त्यांचे सुळे फक्त काठीच्या तडाख्याने पाडले होते. जंगलात जसा सिंह ऐटीत चालतो तसा परशा पैलवान वनराज असल्याप्रमाणे चालायचा. चालताना तो छाती इतकी फुगवून बाहेर काढायचा की पाहणाऱ्याला पहिल्यांदा त्याची छाती दिसायची व नंतर चेहरा दिसायचा. लेखक वाटेत दिसला की परशा त्यांना काय र, कुठं निघालास असा प्रश्न विचारायचा. लेखकाला त्याचा हा प्रश्न उर्मट वाटायचा. त्याचा रागही यायचा. लेखक त्याला कुस्ती मारायला चाललोय असं सांगायचा. तेव्हा परशा अगोदर नाकावरची माशी मारण्याचा सल्ला लेखकाला देऊन खिजवायचा व खांद्यावर मोठ्या प्रेमाने दणका द्यायचा. त्याच्या या दणक्याने त्याला मार लागायचा, कारण लेखकाच्या अंगातील हाडे टणक होती. या बाबतीत तरी आपण परशापेक्षा वरचढ आहोत याचा आनंद व्हायचा. असा हा परशा शरीराने बलदंड रुबाबदार होता. त्याच्या बोलण्यातही जरब असायची. आपल्या ताकदीची मस्तीची त्याला घमेंड होती. स्वतःला सिंह म्हणून घेण्यात त्याला अभिमान वाटायचा. सिंह जसा जंगलातील इतर प्राण्यांना तुच्छ समजतो तसा तो इतर पैलवानांना समजायचा. आपल्या ताकदीपुढे कुणाचाच निभाव लागत नाही असं त्याला वाटत होते. अशा परशाला दात घासण्याचा मात्र कंटाळा येत असे. 4-8 दिवसातून कधीतरी तो दात घासायचा. सिंह काय दात घासतो होय कधी असं तो म्हणायचा. एके दिवशी मात्र हा उग्र व बलदंड परशा दातदुखीने पुरता हैराण झाला. त्याला काही सुचेनासे झाले. एरवी स्वतःला सिंह समजणाऱ्या परशाची अवस्था बकरीप्रमाणे झाली होती. दातदुखीने परशाला नामोहरम केले होते. दातदुखी किती भयंकर असते हे परशाच्या व्यक्तिचित्रातून विनोदी पद्धतीने लेखकाने पटवून दिले आहे. आता याच स्वमत अभिव्यक्तीच्या प्रश्नाला एक किंवा प्रश्न विचारलेला आहे की दातदुखीच्या अनुभवाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. आता या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्या अनुभवानुसार लिहायचं आहे की दंतकथा या विनोदी ललित लेखात लेखक वसंत सबनीस यांनी दातदुखीच्या भयंकर वेदनांचा अनुभव कथन केला आहे. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कधी ना कधी दातदुखीचा त्रास झालेलाच असतो. दातदुखी काय असते याचे वर्णनही करू नये अशा वेदना सहन कराव्या लागलेल्या असतात. हा पाठ वाचल्यानंतर आपल्याला हे दातदुखीचे आलेले अनुभव नक्की आठवतात. मी 6वी-7वीत असताना अचानकपणे उजवीकडील दाढेत ठणका जाणवू लागला. जसजसा ठणका वाढू लागला तसे मला काही सुचेनासे झाले. आईने दाढ पाहिली. दाढ किडली असल्याचे तिला जाणवले. मला दाढेखाली ठेवण्यासाठी लवंग दिली. मी लवंग दाढेखाली घट्ट पकडली. थोडा वेळ टणक थांबली. बरे वाटू लागले. परंतु पुन्हा ठणकेने डोके वर काढले. जेवायलाही नकोसे वाटू लागले. आई काही ना काही सांगून माझी समजूत काढत होती. बाबांनी मेडिकलमधून पेन किलरच्या गोळ्या आणल्या. गोळी खाऊन मी झोपी गेलो. रात्री 1-1:30च्या दरम्यान जागा झालो. ते दाढीच्या तीव्र ठणकेने. काही केल्या झोप लागत नव्हती. वेदना असह्य होत होत्या. आई बाबा रात्रभर जागे होते. माझ्याबरोबर घरातील सर्वांना ती रात्र जागून काढावी लागली. आई घरगुती उपचार करून मला धीर देत होती. 1-2 दिवस दात दुखायचा थांबेल या आशेवर होतो, परंतु दात काही दुखायचा थांबत नव्हता. शाळेतही जात नव्हतो. शेवटी शहरातील एका दंतवैद्याकडे बाबा मला घेऊन गेले. त्यांनी दात काढण्याचा सल्ला दिला. शेवटी दात काढून घेतला. दात काढण्याचा प्रसंग, त्या वेदना आजही अंगावर शहारे आणतात. असा अनुभव शत्रूला येऊ नये असे मला मनोमन वाटते. अशा पद्धतीनं आपण या कृतीचं उत्तर लिहू शकतो. आता आपल्याला अपठित गद्याचा जो उतारा आहे तर तो या पद्धतीनं दिलेला आहे. याचा स्क्रीनशॉट मारून तुम्ही घेऊ शकता की जेणेकरून तुम्हाला ह्या प्रत्येक कृतीचं उत्तर नेमकं काय येतं हे सुरुवातीला पाहता येईल आणि मग मी जे काही उत्तर सांगतोय ते उत्तर आणि तुमचं उत्तर बरोबर आहे का हे पाहता येईल. आता पहा, इथे आपल्याला कृती दिलेली आहे ह्या अपठित गद्यावरती की खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्याच्यामध्ये एक कृती आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारले, खऱ्या मित्राचा धर्म कसा नसावा ते लिहा. आता इथं उतार्यामध्ये आलेला आहे त्यानुसार कारण नसताना प्रशंसा करणे हा खऱ्या मित्राचा धर्म नसतो, हे याचं उत्तर आहे. आपल्याला इथे कृती विचारलेले की सूर्याला मित्र का म्हणतात ते विशद करा. आता याचं उत्तर याप्रमाणे आहे की पूर्ण प्रकाशात असल्याचा भरवसा वाटतो व त्याच्या साक्षीने वावगे कृत्य करण्याची आपल्याला शरम वाटते आणि म्हणून सूर्याला मित्र म्हणतात. अशा पद्धतीनं आपण याचं उत्तर जे आहे
तर ते लिहू शकतो। आता इथे आपल्याला खऱ्या मित्राची गुणवैशिष्ट्ये लिहा असं 2 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे। आपण इथं खऱ्या मित्राची जी गुणवैशिष्ट्ये आहेत, चांगली वैशिष्ट्ये जी आहेत ते आपण इथं लिहायची आहेत उतार्याच्या आधारे। प्रसंगी सुमधुर प्रशंसा करतो, चुकल्यास धीरगंभीर शब्दांनी सुनावतो, प्रेमळ उत्तेजन देतो, सहानुभूतीमय सांत्वन आणि कठोर उपदेशवाणीही करतो, चुकतं पाऊल फिरवणारा व जाणारा तोल सावरणारा तोच आपला खरा मित्र असतो। अशा पद्धतीनं त्या खऱ्या मित्राची गुणवैशिष्ट्ये आपण ह्या उतार्याच्या आधारे लिहायची आहेत। आता आपण विभाग 2 पद्य इकडे जाणार आहोत। आपल्याला इथे जर बघितलं तर कविता जी विचारलेली आहे 2025च्या या कृतीपत्रिकेमध्ये, ते रंग माझा वेगळा ही सुरेश भटांची कविता आहे आणि याच्यावरती ज्या कृती विचारलेल्या आहेत त्या आपण पाहणार आहोत। पहा इथे कृती 2अ, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आणि इथं एक कृती विचारलेली आहे की एका शब्दात उत्तरे लिहा। आता कवींच्या सवे गीतांपरी राहणारी, अर्थातच त्या ओळींमध्ये ज्या प्रकारे उत्तर आलेलं आहे ते लिहायचं आहे। तर कवींच्या सवे गीतापरी राहणारी याचा अर्थ आसवे असं त्याचं उत्तर आहे। आसवे म्हणजेच अश्रू। आता कृती आहे की कवीचा लळा ज्याला लागला ते, अर्थातच दुःखाचा लळा जो आहे तो कवींना लागलेला आहे। या कवितेच्या आधारे आपण ते लिहायचं आहे। आता बघा दुसरी कृती ह्याच्यामध्ये विचारलेली आहे, खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा। आता बघा मध्ये आपल्याला अर्थ दिलेला आहे, सर्वांमध्ये मिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो। अर्थातच या कवितेचं जे ध्रुवपद आहे, सुरुवातीची ओळ आहे ती म्हणजेच याचा अर्थ आहे त्या ओळीचा की रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, म्हणजेच सर्वांमध्ये मिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो। आता इथं कृती दिलेली आहे की माझा प्रकाशमान होण्याचा सोहळा माझ्यासाठी नाही। आता या अर्थाची ओळ आलेली आहे, माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा। अशा पद्धतीने आपण इथं पैकीच्या पैकी गुण जे आहेत तर ते मिळवू शकतो। फार सोपे प्रश्न विचारलेले असतात, आपण फक्त कविता समजावून घेतली असली की आपल्याला त्याची उत्तरे येतात। आता इथं तिसरी कृती विचारलेली अभिव्यक्तीची 4 गुणांसाठी, सुख आणि दुःख याविषयीच्या तुमच्या भावना स्वतःच्या शब्दांत स्पष्ट करा। आपण आता हे सुख आणि दुःख याच्याविषयी लिहू शकतो की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे। या उक्तीप्रमाणे आपल्या वाट्याला सुखापेक्षा दुःखच अधिक येते। अशा वेळी दुःखाला कवटाळून न बसता आलेल्या परिस्थितीला सामोरं जाणं हाच त्यावरचा उपाय असतो। सुख माणसाला हव्यावेसे वाटते, परंतु दुःख कोणालाच नको असते। आपण आपल्या दुःखापेक्षा आपल्या आजूबाजूच्या लोकांचे दुःख पाहिले तर त्या तुलनेत आपले दुःख काहीच नसते। दुर्धर आजार, अपघात, प्रिय व्यक्तीचा मृत्यू, दारिद्र्य, बेरोजगारी अशा अनेक प्रकारच्या दुःखाने ग्रस्त असलेले लोक जीवन संपवण्याचा विचार करतात, परंतु जीवन अनमोल असते ते असे आपण वाया घालवता कामा नये। उलट या दुःखाला पुरून उरणारे व्यक्तिमत्व आपण तयार केले पाहिजे। माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला महत्त्व असते, असा एक सुविचार आहे। जन्माला आल्यानंतर सर्वजण जगतच असतात, त्याप्रमाणे आपणही जगू शकतो, परंतु आपल्या जन्माची व आपल्या जाण्याची नोंद जगाने घ्यावी असं आपलं जगणं असलं पाहिजे आणि त्यासाठी स्वतःबरोबरच इतरांसाठी जगण्याची कला आत्मसात करता आली पाहिजे। बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी, सिंधुताई सपकाळ यांनी अनाथ मुलांसाठी अत्यंत निस्वार्थीपणे आपले जीवन उपयोगात आणले। पोपटराव पवार यांनी हिवरे बाजारला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली। राजस्थानमध्ये डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी केलेले पाणी व्यवस्थापन असो की मेधा पाटकर यांचे नर्मदा बचाव आंदोलन, यामधून सर्वसामान्यांसाठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ आपल्या लक्षात येते। आपले जगणे अशाच प्रकारचे असेल तर जीवन सार्थकी लागते। आपली तत्वनिष्ठा, नीतिमत्ता, सामाजिक भान यांना आपण जीवनात महत्त्व दिले पाहिजे। बेरोजगारांसाठी रोजगाराच्या वाटा निर्माण करणं, शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय शोधणं, भ्रष्टाचारातून सर्वसामान्य लोकांना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणं, सार्वजनिक स्वच्छतेचे उपक्रम राबवणं, गरिबी दूर करणं यांसारख्या गोष्टींमध्ये तरुणांची फार मोठी आवश्यकता आहे। आपले जगणे इतरांसाठी कारणे लावण्यातला आनंद खूप मोठा असतो। शेवटी जगण्यातला खरा आनंद कसा घ्यायचा हे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे। अशा पद्धतीनं आपण ह्या कृतीचं उत्तर जे आहे ते आपल्या भाषेमध्ये लिहू शकतो। आता आपल्याला इथे ह्या पद्य विभागातली आकृती दिलेली आहे की खालील ओळींचा अर्थ लिहा 4 गुणांसाठी। आणि पहा इथे आपल्याला आरशातली स्त्री या कवितेतल्या ओळी दिलेल्या आहेत। सहज आरशात पाहिले नी डोळे भरून आले, आरशातील स्त्रीने मला विचारले तूच ना गती, माझेच रूप लिहिलेली तरीही मी नसलेली, किती बदललीस ग तू अंतर्बाह्य, तुला सांगू तुझ्या अंतरीशी सुंदर पूर्वरंग, ऐक तू कशी होतीस ते। आणि आपण याचा सरळ अर्थ जो या ओळींचा तो लिहायचा आहे। तो कसा लिहिता येईल पहा। आरशातली स्त्री या कवितेतून कवयित्री हिरा बनसोडे यांनी संसारात गुरफटून गेल्यानंतर स्त्रियांच्या बदलणाऱ्या जीवनाचा वेध घेतला आहे। संसारात गुंतलेल्या आरशाबाहेरील स्त्रीने एकदा सहज आरशात पाहिले, आरशातील स्वतःचे प्रतिबिंब पाहून तिचे डोळे भरून आले। आरशातील ती स्त्री आरशाबाहेरील स्त्रीला म्हणते
तू तीच आहेस जिला माझ्यासारखेच रूप लाभले आहे, तरीही तू मी नाही आहेस. म्हणजे तू आणि मी सारख्याच दिसतोय, तरीही तू मी नाही. तू आतून बाहेरून किती बदलली आहेस. तू पूर्वीची ती राहिली नाहीस. पूर्वी तू मनातून कशी होतीस ते सांगू? ऐक, मीच तुला सांगते तू कशी होतीस. अशा पद्धतीनं आपल्याला इथे या ओळींचा अर्थ जो आहे तर तो आपल्याला सांगता येईल. आता आपल्याला ही कृती दिलेली आहे काव्य सौंदर्यावरती. ह्या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगडी उतरे झरझरा. वरील ओळींतील भावसौंदर्य आपल्याला स्पष्ट करायला सांगितलेलं आहे. सॉरी, रसग्रहणाची कृती नव्हे, ही काव्य सौंदर्यावरची ही कृती आहे. की पहा, इथे आपल्याला हे भावसौंदर्य व्यक्त करता येईल की संत एकनाथ यांचे विंचू चावला हे लोकप्रिय भारुड आहे. या भारुडामध्ये काम क्रोध रूपी विंचवाने आपल्याला दंश केला तर त्याच्या असह्य वेदना होतात. अशा वेळी हा दाह कमी करण्यासाठी आपण कोणता उपाय करायला हवा याचे सुंदर असे विवेचन त्यांनी केले आहे. संत एकनाथ महाराज आपला विचार पटवून देताना सांगतात की काम क्रोधाच्या विंचवाने दंश केला तर माणूस बेतालपणे वागतो, संपूर्ण शरीराचा दाह होतो, या वेदना असह्य असतात, पंचप्राण व्याकुळ होतो, माणूस अविचारी बनतो. या वेदना दूर करण्यासाठी उपाय म्हणजे सत्वगुणांचा अंगारा लावावा, आपल्यातील दुर्गुणांचा त्याग करून सद्गुणांचा स्वीकार करावा. या सत्वगुणांच्या उतार्याने तमोगुण मागे सारता येतात, वेदना कमी होतात. मात्र वेदनेची थोडीशी ठसठस मागे उरते. ही ठसठस गुरु जनार्दन स्वामींच्या आशीर्वादाने शांत करावी. अशा प्रकारे संत एकनाथांनी तमोगुण मागे सारण्यासाठी सत्वगुणांचा उतारा सांगितला आहे. आपल्यातील दुर्गुण नाहीसे केल्यास सद्गुणांचा विकास होऊन समाधान मिळेल असा मोलाचा उपदेश केला आहे. अशा पद्धतीने या ओळींचं भावसौंदर्य जे आहे तर ते आपल्याला इथं व्यक्त करायचं आहे, मांडायचं आहे. किंवा आपल्याला याला काव्य सौंदर्याला और कृती दिलेल्या रसग्रहणाची, आणि रसग्रहणासाठी आपल्याला रोज मातीत नावाच्या कवितेतील अतिशय सोप्या ओळी दिलेल्या आहेत. पहा, सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते, काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मिग नांदते बाई नांदते. वरील काव्यपंक्तीचं रसग्रहण करायचं आहे. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये या आधारे आपल्याला हे रसग्रहण करता येईल. आता पहा, इथं उत्तर कसं लिहायचं आहे. आशय सौंदर्य या ओळींचं पहा, रोज मातीत या कवितेत कवयित्री कल्पना दुधाळ यांनी रोज मातीत राबणाऱ्या कष्टकरी शेतकरी स्त्रीचे मनोगत व्यक्त केले आहे. आपला संसार उभा करण्यासाठी रोज घाम काढून हिरव्यागार पिकांनी नटलेल्या शेतीचं स्वप्न प्रत्यक्षात आणणाऱ्या शेतकरी स्त्रियांच्या भावभावनांचं वर्णन हृदयाला भिडणारे आहे. आता याचं काव्य सौंदर्य पहा, शेतात करावी लागणारी सर्वच कामे कष्टाची असतात. उन्हातानाची पर्वा न करता दिवस रात्र शेती कसावी लागते. या कवितेतील स्त्री शेतातील सर्व कामे मनापासून करते. आपल्या शेतातील सरींमध्ये कांदे लावण्यासाठी तयार केलेल्या वाफ्यांमध्ये कांद्याची रोपे लावत आहे. एक प्रकारे कांद्याच्या रोपांच्या ऐवजी ती आपला जीवच लावते आहे. आपले सर्व कष्ट जणू ती शेतामध्ये पेरते आहे. शेतात घाम गाळल्याशिवाय घरात धनधान्य येत नाही याची जाणीव या स्त्रीला आहे. स्वतःच्या कष्टातून जेव्हा शेतात हिरवीगार पिके डुलायला लागतात तेव्हा होणारा आनंद खूप मोठा असतो. हिरव्या पिकांचे स्वप्न ती पाहते आहे. तिच्या कष्टावर नितांत श्रद्धा आहे. आपल्या घामातूनच ती गोंदणाऱ्या नक्षीप्रमाणे शेत पिकवते. कवयित्रीने मांडलेली धरतीच्या अंगावरचं हिरवं गोंदन म्हणजे पिकाने फुलून आलेले हिरवीगार शिवार, ही कल्पना कवितेच्या आशयाला समृद्ध करणारी आहे. कष्टकरी स्त्रीचे दैनंदिन जीवन शेतीभोवतीच फिरत असते. तिच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग म्हणजे शेती असते. अशा स्त्रीचे तिच्या मनातल्या भावभावनांचं नेमकं व संवेदनशील मनाला साथ घालणारं वर्णन कवयित्रीनं या कवितेमध्ये केलेलं आहे. आता भाषा सौंदर्य या ओळींचं काय पहा. या कवितेची भाषाशैली भावनेला आवाहन करणारी आहे. शेतकरी स्त्रीचं संवेदनशील मन कवितेतून व्यक्त झाले आहे. तिच्या मनोगतातून तिच्या कष्टप्रद जीवनाचं दर्शन होते. अतिशय साध्या सोप्या शब्दांमध्ये कवित्रीने कष्टकरी स्त्रीचे चित्र रेखाटले आहे. हे शब्दचित्र साकारताना लोकगीत हा पारंपरिक गीत प्रकार निवडला आहे. त्यामुळे ही चित्रण अतिशय प्रभावी झाली आहे. गेयता हे या कवितेचे खास वैशिष्ट्य आहे. रोज मातीत नांदणे यासारख्या प्रतिमा आपल्या मनाचा ठाव घेतात. या कवितेतील कष्टकरी स्त्रीच्या वर्णनातून शेतात कराव्या लागणाऱ्या काबाड कष्टाची जाणीव होते. शेतकऱ्यांच्या कष्टप्रद आयुष्याचे समर्पक वर्णन करण्यात ही कविता यशस्वी ठरली आहे. अशा पद्धतीनं आपण या ओळींचं रसग्रहण करू शकतो. आता आपल्याला विभाग 3 साहित्य प्रकार कथा या भागाकडे जायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जो काय तात्विक भाग आहे कथा या विभागातील, तर तिथं आपल्याला त्यातला एक उतारा जो आहे तर तो इथं दिलेला आहे की कथेत घटना महत्त्वाचा भाग ठरतो. इथपासून ते या संघर्षातूनच कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचते. आणि या उतार्यावरती आपल्याला 4 गुणांच्या कृती विचारलेल्या आहेत. बघा, इथं कृती 3
खालील उतार्याच्या आधारित सूचनेनुसार कृती करा. त्याच्यामध्ये अ आहे, एका वाक्यात अ मध्ये एक आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. आणि त्याच्यामध्ये य आहे, कथानकाचे प्रयोजन लिहा. 1 गुणासाठी पहा, या उत्तराच्या आधारे आपल्याला कथानकाचं प्रयोजन लिहिता येईल. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. आता इथं र कृती आहे, नाट्यमयता निर्माण होणारा घटक लिहा. अर्थात या उत्तराच्या आधारेचं उत्तर आहे की कथेतील चांगल्या वाईटाचा संघर्ष हा नाट्यमयता निर्माण होणारा घटक आहे. अशा पद्धतीने या दोन्ही कृतींची उत्तरं आपल्याला लिहिता आली पाहिजेत. आता पुढे आपल्याला दुसरं ह्याच्यामध्ये कृती विचारलेली आहे की कथाकाराच्या पात्र या शब्दरूप प्रतिमेची 2 वैशिष्ट्ये लिहा. आता पात्राच्या बाबतीमध्ये आपल्याला जी वैशिष्ट्ये याच्यामध्ये आलेली आहेत ती अशी लिहिता येतील की कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते आणि म्हणून वाचकांची त्या पात्रांशी जवळीक साधली जाते व ही पात्रे कथाकाराची स्वनिर्मिती असते. अशा पद्धतीने या शब्दरूप प्रतिमेची वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहेत. आता आपल्याला या कथा विभागावरती आकृती जी आहे की खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा आणि आपल्याला इथे ह्या 2 कथा ज्या आहेत आपल्याला तर त्या 2 कथांवरती म्हणजे शोध नावाची कथा आणि गढी नावाची कथा यावरती हे प्रश्न दिलेले असतात. त्यामधला य प्रश्न आहे. या 4 प्रश्नांपैकी 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची असतात आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे 3 गुणांसाठी असतं. बघा, इथं पहिला प्रश्न आहे की शोध या कथेतील अणूचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा. याचं उत्तर या प्रकारे लिहिता येईल. प्रसिद्ध कथालेखक व पु काळे यांची शोध ही एक वैशिष्ट्यपूर्ण कथा आहे. या कथेची नायिका अनु ही या कथेतील प्रमुख व्यक्तिरेखा आहे. अतिशय संवेदनशील, समाजशील, स्वतंत्र विचार करणारी अशी ही अनु दीर्घकाळ आपल्या लक्षात राहील अशी आहे. लहानपणापासूनच ती धीट, स्वतंत्र व आक्रमक विचारांची आहे. तिच्या बोलण्यावरून आपल्याला ती फटकळ स्वभावाची, वडीलधाऱ्यांशी तुटकपणे वागणारी आहे असे वाटते. परंतु कथा वाचल्यानंतर अनुचे व्यक्तिमत्व किती परिपक्व आहे हे आपल्या लक्षात येते. आपल्याला स्वतःचा मेंदू आहे, आपण स्वतंत्रपणे विचार करायला हवा. इतरांच्या प्रभावाखाली येऊन त्यांच्या विचारांप्रमाणे वागणे तिला पटत नाही. आई वडील अथवा इतर नातेवाईक जसा विचार करतात तसेच आपण वागणे तिला मान्य नाही. आपल्या बुद्धीने आपल्याला योग्य तो निर्णय घेता येण्याचे स्वातंत्र्य तिला महत्त्वाचे वाटते. स्वतःचे आयुष्य आपल्या विचारांप्रमाणे जगायचे ती ठरवते. स्वतःच्या नजरेने जगाचे मूल्यमापन करता आले पाहिजे, त्यासाठी तिला स्वतःची नजर घडवायची आहे, तेही संसारात पडण्यापूर्वी. जगाचा अनुभव घेण्यासाठी, समाजात मिसळण्यासाठी, माणसे समजून घेण्यासाठी अनुला 5 वर्षे स्वतंत्र राहायची आहे. त्यासाठी आपल्या वडिलांकडे ती 5 वर्षे स्वतंत्र राहण्याची परवानगी मागते. ती नर्सची नोकरी करणार आहे. यामागे तिचा सेवाभावी दृष्टिकोन आहे. डॉक्टरपेक्षा नर्स पेशंटच्या वेदना, त्याचे भावजीवन अधिक समजून घेऊ शकते. पेशंटचा ताप व मनस्ताप या दोन्ही गोष्टींचं निवारण ती करते आणि म्हणूनच नर्सची नोकरी करण्याचा विचार तिने केला. प्रत्यक्ष नोकरी करताना तिने आपल्या सेवावृत्तीने सर्वांची मने जिंकली. आपले व्यक्तिमत्व आपल्या विचारांप्रमाणे घडवू पाहणारी अशी ही अनु वाचकांच्या मनात कायम लक्षात राहते. आपल्याला इथं र प्रश्न विचारलेला आहे. गावातील उचापती करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत स्पष्ट करा. पहा, इथं उत्तर या प्रकारे लिहिता येईल की डॉक्टर प्रतिमा इंगोले यांच्या गढी या कथेत बापू गुरुजींच्या सेवाभावी कार्यात अडथळे आणणाऱ्या मानवी प्रवृत्तीचे दर्शन घडविले आहे. कोणत्याही चांगल्या कार्यात अडथळे आणणारे लोक पदोपदी भेटत असतात. असे उचापती लोक सर्वत्र असतात. बापू गुरुजी गावाच्या विकासासाठी जे करत होते त्यामध्ये गावातील काही लोक मुद्दाम होऊन काही ना काही अडथळे आणायचे, गुरुजींना नाउमेद करायचे, त्यांच्याबद्दल गावातील लोकांमध्ये गैरसमज निर्माण करायचे, गावकऱ्यांचे सहकार्य त्यांना मिळणार नाही असा प्रयत्न करायचे. खरे तर बापू गुरुजींसारखी माणसे समाजात बदल व्हावा, समाजाची प्रगती व्हावी यासाठी धडपडत असतात. शिक्षण, रस्ते, पोस्ट, बँक, दवाखाना, व्यायामशाळा या गावातील लोकांच्या गरजा असतात. यामुळे लोकांना आवश्यक त्या सोयी सुविधा मिळत असतात. त्यांचे जगणे सुसह्य होते. परंतु गावातील काही लोकांना मात्र असा विकास नको असतो. आपल्यापेक्षा गावात कोणी मोठा होऊ नये, आपल्यावर सर्वजण अवलंबून असावेत असं त्यांना वाटत असते. असे उचापती लोक साम, दाम, दंड, भेद अशा सर्व मार्गांचा वापर करत असतात. काही शासकीय योजनांचा स्वतःला फायदा मिळवून घेतात. सर्वसामान्यांपर्यंत त्या पोहोचू दिल्या जात नाहीत. अशा लोकांमुळे सर्वसामान्यांच्यावर अन्याय होतो. अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांना सर्वांनी मिळून वेळीच रोखले पाहिजे असे मला वाटते. असं आपण या कृतीचं उत्तर जे आहे तर ते लिहायचं आहे.
आणि याचं समारोप आपण करायचं आहे की समाजाच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या लोकांना आपण सहकार्य करायला हवे, उचापती करणाऱ्या लोकांना विरोध करायला हवा, अशा पद्धतीने आपलं मत इथं मांडायचं आहे. आता ल प्रश्न आहे की जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा या विधानाबाबत तुमचे विचार लिहा. आता प्रसिद्ध कथालेखक व.पु. काळे यांची शोध ही एक वैशिष्ट्यपूर्ण कथा आहे. या कथेची नायिका अनु ही या कथेतील प्रमुख व्यक्तिरेखा आहे. अनुने तिचे वडील आबासाहेबांना घर सोडण्यामागचा विचार सांगितला आहे. तिच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती कुणाच्या ना कुणाच्या कलाने चालण्याची सवय परंपरेने लावून घेते. स्वतःचे व्यक्तिमत्व स्वतः न घडवता कुणाच्या तरी प्रभावाखाली येते. आई वडिलांच्या प्रभावाखाली असलेली व्यक्ती आई वडिलांच्या शत्रूंना आपले शत्रू मानते. आपल्यालाही स्वतंत्र मेंदू आहे, विचार करण्याची शक्ती आहे, याचा ते विचार करीत नाहीत. आपल्या अस्तित्वाला जगाकडे पाहण्याच्या स्वतंत्र नजरेला गमावून बसतात. अनुला हे अजिबात मान्य नाही. जगाकडे पाहण्याचा मला माझा चष्मा पाहिजे असे ती म्हणते, तरच जगाकडे स्वतःच्या नजरेनं बघता येईल. स्वतःच्या नजरेनं जगाचे मूल्यमापन करता आले पाहिजे. त्यासाठी तिला स्वतःची नजर घडवायची आहे. तेही संसारात पडण्यापूर्वी, जगाचा अनुभव घेण्यासाठी, समाजात मिसळण्यासाठी, माणसे समजून घेण्यासाठी अनुला 5 वर्षे स्वतंत्र राहायचं आहे. यासाठी अनुने घर सोडण्याचा विचार वडिलांकडे व्यक्त केला. आता पुढची व कृती आहे कथेवरती. गढी या कथेच्या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या. म्हणजे गढी या कथेला, गढी हे नाव कसं योग्य आहे हे आपल्याला इथं सांगायचं आहे. पहा, याचं उत्तर या प्रकारे लिहिता येईल. डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची गढी ही कथा वाचल्यानंतर या कथेचे शीर्षक अर्थपूर्ण असल्याचे लक्षात येते. गढी म्हणजे गावातील लहान भुईकोट किल्ला, गावातील मातीचा किल्ला असेही म्हणता येईल. ही गढी म्हणजे पूर्वीचे गावातील सत्ता केंद्र. इथूनच गावचा कारभार पाहिला जायचा. संबंध गावाला गढीचाच आधार असायचा. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र गढीचे महत्त्व कमी होऊ लागले. तिने आपले सत्तास्थान गमावले, तरीही गावाला तिचा आधार होता. उन्हा पावसाला तोंड देत गढी भक्कमपणे उभी होती. परंतु काळ जसा सरकत चालला तशी गढी खचत झाली. तिची थोडी थोडी पडझड सुरू झाली. गावातील उचापती लोकही गढी कोसळण्याची वाटच बघत होते. गढी खालची पांढरी माती त्यांना हवी होती. ते वेळाने हळूहळू जमीन उकरत होते. गावाला चांगल्या दिशेने घेऊन जायच्याऐवजी उचापती लोकांनी वाईट दिशेला गावाला ढकलून दिले. गावाचा विकास थांबला. जे गढीचं झालं ते गावाचंही झालं. गढी ही कथा या गावातील स्थित्यंतराचे, पडझडीचे वर्णन करते. गावाची जशी पडझड झाली तशीच गढीचीही झाली. हीच अवस्था बापू गुरुजींचीही झाली आहे. गाव, बापू गुरुजी यांच्या कोसळण्याची, पडझडीची गढी ही कथा आहे आणि म्हणूनच या कथेला दिलेलं गढी हे शीर्षक योग्य आहे. अशा पद्धतीनं आपण याचं उत्तर लिहायचं आहे. आता आपण यातला विभाग 4 जो आहे तो आहे उपयोजित मराठीचा आणि एकूण 14 गुणांसाठी हे उपयोजित मराठीचा विभाग आपल्याला असतो. याच्यामध्ये कृती 4 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 4 गुणांसाठी ह्या कृती आहेत. तर आपण इथं पहिली कृती त्याचं उत्तर पाहूया की मुलाखतीच्या पूर्वतयारीबाबत थोडक्यात लिहा. याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल की मुलाखत उत्तम होण्यासाठी पूर्वतयारी आवश्यक असते. ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे त्यांच्याबद्दलच्या आवश्यक त्या माहितीचे संकलन करणे हा पूर्वतयारीचा महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये मुलाखतदात्याचे संपूर्ण नाव, वय, जन्मदिनांक, शिक्षण, कौटुंबिक माहिती, कार्यकर्तृत्व, मिळालेले मान सन्मान, पुरस्कार, लेखन कार्य, वैचारिक पार्श्वभूमी या इत्यादी विविध प्रकारची माहिती असावी लागते. मुलाखतीचा विषय, उद्दिष्ट, हेतू लक्षात घेऊन मुलाखतीत विचारायचे प्रश्न तयार केले पाहिजेत. मुलाखतीचा वेळ विचारात घेऊन प्रश्नसंख्या व त्यांचा क्रम लावून घ्यावा लागतो. मुलाखत ज्यांच्या समोर घ्यायची आहे तो श्रोतृवृंद कोण असणार आहे, मुलाखत कोणत्या माध्यमासाठी आहे, म्हणजे प्रत्यक्ष श्रोत्यांसमोर, रेडिओ, TV कोणत्या माध्यमातून मुलाखत होणार आहे हे आपल्या लक्षात असायला पाहिजे, हे विचारात घ्यावे लागते. अशा प्रकारे मुलाखतकाराने मुलाखत घेण्यापूर्वी पूर्वतयारी चांगली केल्यास मुलाखत यशस्वी व्हायला मदत होते. अशा पद्धतीने आपण सविस्तर उत्तर लिहिलं की आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. दुसरी कृती आहे उपयोजित लेखनावरची. माहिती पत्रकाच्या रचनेची 2 वैशिष्ट्ये लिहा. आता आपण पाठ्यपुस्तकामध्ये जी तयारी केलेली असते त्याच्या आधारे कोणती 2 वैशिष्ट्ये घ्यायची आहेत. माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे सांगता येतील. 1. माहितीला प्राधान्य. नावाप्रमाणेच माहिती पत्रकात माहितीला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते. ज्या हेतूने माहितीपत्रक तयार केले जाते त्या हेतूशी सुसंगत अचूक माहिती दिली जाते. ही माहिती आटोपशीर, संक्षिप्त असावी. संस्थेशी संबंधित अत्यावश्यक आणि कायदेशीर माहिती, उदाहरणार्थ संस्था नोंदणी
क्रमांक, नोंदणी दिनांक, दूरध्वनी क्रमांक, ईमेल, वेबसाईट, संस्थेचे बोधचिन्ह, घोषवाक्य, पत्ता, कामकाजाची वेळ इत्यादी माहिती पत्रकात दिली गेलीच पाहिजे. माहिती पत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ, सत्य, वास्तवच असली पाहिजे. आता दुसरा मुद्दा आहे, वैशिष्ट्य दुसरं आहे उपयुक्तता. माहिती पत्रक प्रभावी व परिणामकारक असेल तर वाचक ते माहिती पत्रक चुरगाळून फेकून न देता जपून ठेवतो. असे उपयोगिता मूल्य असणं ही उत्तम माहिती पत्रकाची ओळख असते. भाजीपाला विक्रेत्यापासून ते करोडो रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या सर्वांनाच माहिती पत्रकाची गरज असते. खेळणी, किराणा माल, दिवाळी अंक, पुस्तके, स्टेशनरी, हॉटेल्स, डायनिंग हॉल, मंगल कार्यालये, फर्निचर, विद्युत उपकरणे, औषधे, वाहने, कारखाने, दूध दुभते अशा सर्वच उत्पादनांची माहिती माहिती पत्रकातून मिळत असते. उत्पादनाची विश्वासार्हता ग्राहकांच्या मनात निर्माण करण्याचं काम माहिती पत्रक करते. ग्राहकाला उत्पादनाकडे आकर्षित करण्यामध्ये माहिती पत्रक महत्त्वाची भूमिका पार पाडते. उत्पादन, वस्तू, सेवा यांची सविस्तर माहिती, वैशिष्ट्ये, वेगळेपण ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती पत्रकाची उपयुक्तता महत्त्वाची आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. तिसरा प्रश्न आहे, अहवालाची प्रमुख 4 अंगे लिहा. इथं आपण 4 अंगे लिहायचे आहेत की उत्तर ह्याच्यामध्ये एक प्रास्ताविक. कोणत्याही कार्यक्रमाचा अहवाल लिहिताना सुरुवातीला प्रास्ताविक असते. या प्रास्ताविकात ज्या कार्यक्रमाचा अहवाल लिहायचा आहे, उदाहरणार्थ समजा शिक्षक दिन असेल तर त्या कार्यक्रमाचा विषय, समारंभाचे स्थळ, दिनांक, वार, वेळ, स्वरूप, उपस्थित मान्यवरांची नावे लिहिली जातात. तसेच आयोजकांचे नाव, इतर उपस्थितांची नावे या सर्वांचे शाब्दिक स्वागत केले जाते. दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन, ईशस्तवन, स्वागतगीत यांचाही उल्लेख प्रास्ताविकात केला जातो. आता याच्यामध्ये दुसरा अंग आहे मध्य. यामध्ये कार्यक्रमाचा हेतू, केलेले नियोजन, कोणाकोणाचा सहभाग होता, नेमके कोणकोणते उपक्रम राबवले, त्या उपक्रमाचे फलित यांचा उल्लेख केला जातो. ज्या प्रकारे कार्यक्रम पार पडला त्याचे मुद्देसूद विवेचन अपेक्षित असते. विद्यार्थी, शिक्षक यांनी मनोगतातून व्यक्त केलेले विचार, प्रमुख पाहुणे, अध्यक्ष यांनी केलेले मार्गदर्शन याविषयीचे लेखन केले जाते. आता इथे समारोप हा तिसरा अंग लिहायचा आहे. समारोपातून आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रतिसाद कसा मिळाला, कार्यक्रमाचे हेतू कसे साध्य झाले याचा सार स्वरूपात आढावा घेतला जातो. तसेच कार्यक्रमातील उल्लेखनीय बाबी, त्रुटी आणि यशस्वीता यासंबंधीच्या निष्कर्षाचा अभिप्राय समारोपात नोंदवून अहवाल पूर्ण करणे अपेक्षित असते. चौथा अंग आहे अहवालाची भाषा. अहवालाची भाषा ही साधी, सोपी व सर्वांना समजेल अशी असावी. ज्या विषयावर अहवाल लेखन केले जाते त्यानुसार विशिष्ट संज्ञा, पारिभाषिक शब्दयोजना करावी लागते. प्रत्येक क्षेत्रातील विषयानुसार योग्य ठरेल अशा भाषाशैलीचा वापर अहवाल लेखन करताना केला जातो. आता चौथा प्रश्न आहे याच्यावरती, वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या कोणत्याही 2 बाबी लिहा. उत्तर याचं लिहायचं आहे. 1. वाचकांची अभिरुची. वर्तमानपत्रात लेखन करताना वाचकांची अभिरुची लक्षात घ्यावी लागते. वृत्तलेख वाचणारा वाचक शहरी की ग्रामीण भागातील आहे याचा विचार करावा लागतो. त्यानुसार वाचकांची गरज काय आहे हे लक्षात घेऊन विषय, भाषा, आशय, त्याची अभिरुची इत्यादीचा विचार करून लेखन केले तरच ते वर्तमानपत्र वाचकांच्या मनावर अधिराज्य करू शकते. 2. वृत्तलेखाची शैली. वृत्तलेखाचा प्रारंभीचा भाग बातमीसारखा असतो. त्यातून वृत्तलेख कशावरती व का याचा उलगडा झाला पाहिजे. त्यानंतर मधल्या भागात सविस्तर विवेचन केले जाते. समारोपात वृत्तलेखात काय अपेक्षित आहे याचा विचार करावा लागतो. त्यामुळे वृत्तलेख लिहिताना भाषा सरळ, साधी व मनाला थेट भिडणारी असावी लागते. ज्या विषयावर वृत्तलेख लिहिला जातो त्यातून वाचकाची जिज्ञासा शमली गेल्यास तो वाचकांच्या पसंतीला उतरतो. अशा पद्धतीने आपण ह्या 2 बाबी लिहायच्या आहेत. आता या उपयोजित लेखनावरती प्रश्न आहे तो खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. आपल्याला 4 इथं कृती दिलेल्या असतात, त्यापैकी 2 कृती सोडवायच्या आहेत आणि प्रत्येक कृती ही 5 गुणांसाठी असते आणि या प्रत्येक कृतीचं उत्तर हे सविस्तरपणे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहायचं असतं. पहा, इथं पहिली कृती दिलेली आहे की खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत घेत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे ते स्पष्ट करा. पहा, मुलाखतीच्या प्रश्नांची रचना प्रश्नांमुळे निर्माण होणारे वातावरण, मुलाखतकाराची प्रश्न विचारण्यासंबंधीची पूर्वतयारी, मुलाखत घेणाऱ्याचे हावभाव, वेळेचे बंधन अनिवार्य या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे. पहा, मुलाखतीच्या प्रश्नांची रचना, प्रश्नांमुळे निर्माण होणारे वातावरण. मुलाखतकार सुरुवातीला हलके फुलके प्रश्न विचारून मुलाखतदात्याला बोलते करतो. यासाठी विचारायच्या प्रश्नांची यादी समोर असते, त्यांचा क्रमही ठरलेला असतो. उत्तरे काय मिळतील याची खात्री नसते. शिवाय एक प्रश्न, नंतर त्याचे उत्तर, नंतर दुसरा, तिसरा, चौथा प्रश्न
या पठडीतून गेल्यास मुलाखत वृक्ष कंटाळवाणी होण्याची भीती असते. म्हणून मग प्रश्नच असे लवचिक तयार करायचे की मिळालेल्या उत्तराचा धागा पकडून पुढचा प्रश्न तयार करता आला पाहिजे. हे कौशल्याचे काम असले तरी सरावाने ते जमते. लवचिक प्रश्नांमुळे मुलाखतीतील संवाद नैसर्गिक बनतो, मुलाखत श्रवणीय बनते. पुढचा मुद्दा आहे मुलाखतकाराची प्रश्न विचारण्यासंबंधीची पूर्वतयारी. मुलाखतकाराने मुलाखतीच्या विषयासंबंधीचे सखोल वाचन केले पाहिजे. मुलाखतीचे उद्दिष्ट काय आहे हे नीट जाणून घेतले पाहिजे. त्यानंतर तो विषय व उद्दिष्ट लक्षात घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीत विचारायचे प्रश्न तयार केले पाहिजेत. मुलाखतीसाठी किती वेळ असणार आहे हे लक्षात घेऊन प्रश्नसंख्या विचारात करावी लागते. तसेच त्या प्रश्नांचा योग्य तो क्रमही लावून ठेवावा लागतो. प्रभावी प्रश्नांच्या माध्यमातून मुलाखत परिणामकारक होण्यास मदत होते. मुलाखत घेणाऱ्याचे हावभाव. मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व संपन्न असले पाहिजे. उत्तम संवाद कौशल्यातून मुलाखतदात्याला बोलते केले पाहिजे. अनावश्यक हालचाली टाळून हसत्या खेळत्या शैलीत मुलाखत घेतली पाहिजे. मुलाखतीदरम्यान हास्यास्पद हावभाव होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. मुलाखतकाराकडे सर्व श्रोत्यांचे लक्ष असते. अशा वेळी आपलं बोलणं, वागणं, हालचाली सुसंस्कृत असल्या पाहिजेत याचे भान मुलाखतकाराने ठेवले पाहिजे. वेळेचे बंधन अनिवार्य. मुलाखत जास्त वेळ सुरू राहिली तर ती रटाळ बनू शकते. यासाठी मुलाखत योग्य वेळी संपणे ही आवश्यक आहे. मग मुलाखत संपण्याची योग्य वेळ कोणती? तर मुलाखत अशीच सुरू राहावी, ती संपूच नये असं श्रोत्यांना वाटत राहिले पाहिजे. अशाच अनपेक्षित क्षणी श्रोत्यांना जराही अंदाज लागू न देता ती समारोपाच्या टप्प्यावर आणावी. मुलाखतकाराने मुलाखतीचे संपूर्ण सार आपल्या उत्तम निवेदनानं श्रोत्यांसमोर पोहोचवावे. आपल्याला भरभरून ऐकायला मिळाल्याचं समाधान श्रोत्यांना मिळावेच, परंतु बाहेर जाताना मुलाखतीतील अविस्मरणीय संवाद मनात आठवत श्रोते बाहेर पडले की समजावे मुलाखत यशस्वी झाली. अशा पद्धतीनं आपण या संपूर्ण कृतीचं दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तराचं लेखन करायचं आहे. आता आपल्याला पुढचा प्रश्न दिलेला आहे, कृती दिलेली आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती पत्रकाचं स्वरूप लिहा. आणि मुद्दे आहेत माहिती पत्रक म्हणजे जनमत आकर्षित करणारे लिखित माध्यम, ग्राहकांना होणारे फायदे, माहिती पत्रकाचा हेतू, वेगळेपण व वैशिष्ट्ये. आता आपण हे दिलेल्या प्रत्येक मुद्द्यानुसार या माहिती पत्रकाचं स्वरूप स्पष्ट करूया. पहा, पहिला मुद्दा आहे माहिती पत्रक म्हणजे. माहिती पत्रक म्हणजे उत्पादनाची वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारी परिचयात्मक पत्र होय. विविध प्रकारची उत्पादने, सेवा, संस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माहिती पत्रक हे एक साधन आहे. जनमत आकर्षित करून उत्पादकाला बाजारपेठेत सहज प्रवेश मिळवून देण्यामध्ये माहिती पत्रक उपयुक्त ठरते. माहिती पत्रक कमी वेळात, कमी खर्चात ग्राहकांपर्यंत घर बसल्या पोहोचवता येते. अप्रत्यक्षपणे ते जाहिरातीचेच काम करते. जनमत आकर्षित करणारे लिखित माध्यम, सेवा व उत्पादने यांची माहिती देणारं माहिती पत्रक हे एक लिखित माध्यम आहे. त्यामुळे यामध्ये जो मजकूर छापला जाईल तो अचूक व विश्वासार्ह असायला पाहिजे. माहिती पत्रकात ज्या गोष्टी नमूद केल्या आहेत त्याप्रमाणे सेवा व वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचायला हव्यात. माहिती पत्रकाद्वारे जनमत आकर्षित करून उत्पादकाला बाजारपेठेत सहज प्रवेश मिळवता येतो. ग्राहकांना होणारे फायदे: खेळणी, किराणा माल, दिवाळी अंक, पुस्तके, स्टेशनरी, हॉटेल्स, डायनिंग हॉल, मंगल कार्यालय, फर्निचर, विद्युत उपकरणे, औषधे, वाहने, कारखाने, दूध दुभते अशा सर्वच उत्पादनांची माहिती माहितीपत्रकातून मिळत असते. उत्पादनाची विश्वासार्हता ग्राहकांच्या मनात निर्माण करण्याचं काम माहितीपत्रक करते. ग्राहकाला उत्पादनाकडे आकर्षित करण्यामध्ये माहितीपत्रकाची महत्त्वाची भूमिका पार पडते. उत्पादन, वस्तू, सेवा यांची सविस्तर माहिती, वैशिष्ट्ये, वेगळेपण ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहितीपत्रकाची उपयुक्तता महत्त्वाची आहे. माहितीपत्रकाचा हेतू: उत्पादन, सेवा, संस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माहितीपत्रक हे एक साधन आहे. माहितीपत्रक कमी वेळात, कमी खर्चात ग्राहकांपर्यंत घर बसल्या पोहोचवता येते. मोठ्या जनसमुदायासमोर पोहोचण्याची पहिली पायरी म्हणजे माहितीपत्रक असते. जनमत आकर्षित करून उत्पादक व ग्राहक यांच्यात सुसंवाद घडवून आणण्याचं काम माहितीपत्रक करते. माहितीपत्रक ग्राहकाच्या मनात विश्वास निर्माण करत असल्यामुळे उत्पादकाला नवीन बाजारपेठ उपलब्ध होते. लोकांच्या मनात उत्पादनाविषयी कुतूहल, औत्सुक्य, उत्कंठा निर्माण होते. ग्राहकांना आपलेसे करण्यामध्ये जाहिरातीप्रमाणेच माहितीपत्रक काम करत असल्याने अप्रत्यक्षपणे ती जाहिरातच असते. वेगळेपण व वैशिष्ट्य: उपलब्ध माहितीपत्रकांपेक्षा वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण माहितीपत्रक सर्वांचे लक्ष वेधून घेते. हे वेगळेपण माहितीपत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत आणले पाहिजे. इतरांपेक्षा नवी, रोचक, उपयोगी माहिती देता येईल. वेगळा लेआउट, वेगळा आकार, वेगळी रचना आणि वेगळा दृष्टिकोन ठेवणं याद्वारे माहितीपत्रकात वेगळेपण आणता येईल. माहितीपत्रकातील माहितीची मांडणी आकर्षक असली पाहिजे. त्याचा कागद दर्जेदार असावा, छपाई रंगीत असावी, आकार योग्य असावा. माहितीपत्रकाचे शीर्षक, बोधवाक्य ठसठशीतपणे दिसणारे असावे. माहितीपत्रक पाहता क्षणी ते वाचावेच असे वाटले पाहिजे. आता तिसरा प्रश्न आहे
खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये लिहा आणि मुद्दे दिलेले आहेत. वस्तुनिष्ठता व सुस्पष्टता, विश्वसनीयता, भाषेचा सोपेपणा, शब्दमर्यादा आणि निपक्षपातीपणा. आता या मुद्द्यांच्या आधारे या अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये आपण लिहूया. पहा, वस्तुनिष्ठता व सुस्पष्टता. कार्यालयात, संस्थेत झालेल्या कार्यक्रमांची, समारंभाची योग्य पद्धतीने सविस्तर नोंद ठेवणे म्हणजे अहवाल लेखन होय. संस्थेच्या कामकाजाचे प्रतिबिंब अहवालात पाहायला मिळते. अहवालाची महत्त्वाची वैशिष्ट्ये वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता आहे. अहवालाच्या स्वरूपानुसार कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, विचार मांडणी, प्रतिसाद, सांख्यिकी माहिती, समारोप अशा आवश्यक त्या सर्व नोंदी यामध्ये करण्यात येतात. या नोंदी वस्तुनिष्ठपणे करणे आवश्यक असते. अहवालातील वाक्यरचना साधी, सोपी, स्पष्ट, सहज अर्थबोध होणारी असावी. स्वतःची मते, विचार अहवाल लेखकाला अहवालात मांडता येत नाहीत. विशिष्ट समारंभामध्ये, सभेमध्ये, संशोधनामध्ये जे पाहिले, अनुभवले, ऐकले याचेच खरेखुरे वर्णन अहवालात येणे आवश्यक असते. असा अहवाल भविष्यकालीन नियोजनासाठी उपयोगात येतो. विश्वसनीयता हे अहवालाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. अहवाल निपक्षपातीपणे लिहिला जातो. वास्तवदर्शी वर्णन हा अहवालाचा आत्मा आहे. विश्वासार्ह माहिती आणि तथ्यांच्या नोंदीमुळे अहवालाला विश्वसनीयता प्राप्त होते. या विश्वसनीयतेमुळेच अनेकदा गुंतागुंतीच्या समस्यांमध्ये असे अहवाल पुरावा म्हणूनही वापरले जातात. भाषेचा सोपेपणा. अहवालाच्या स्वरूपानुसार कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, विचार मांडणी, प्रतिसाद, सांख्यिकी माहिती, समारोप अशा आवश्यक त्या सर्व नोंदी अहवालात करण्यात येतात. या नोंदी वस्तुनिष्ठपणे करणे आवश्यक असते. लेखनात अतिशयोक्ती, नाट्यमयता, अलंकारिकता, अतिरंजितपणा असू नये. अहवालातील वाक्यरचना साधी, सोपी, स्पष्ट, सहज अर्थबोध होणारी, स्वाभाविक असावी. भाषाशैली विषयाला अनुसरून असल्यास तो अहवाल वाचनीय बनतो. उदाहरणार्थ, चौकशी अहवालाची भाषाशैली, वार्षिक अहवालाची भाषाशैली ही त्या अहवालाच्या प्रकारानुसार असायला हवी. सर्व प्रकारचे मुद्दे मोजक्या शब्दांत अर्थपूर्ण रीतीने मांडणे अभिप्रेत असते. शब्दमर्यादा. कार्यक्रमाची सविस्तर मांडणी अहवालात करायची असल्याने शब्दमर्यादा हा घटक महत्त्वाचा मानला जातो. अहवालाच्या विषयावर किंवा स्वरूपावर शब्दमर्यादा अवलंबून असते. सांस्कृतिक, क्रीडाविषयक, साहित्यिक इत्यादी प्रकारचे स्थानिक पातळीवरील अहवाल आटोपशीर असतात. सहकारी संस्थांचे वार्षिक सर्वसाधारण सभांचे अहवाल तुलनेने विस्तृत असतात. एखाद्या समस्येच्या, उपक्रमाच्या संदर्भात संशोधनात्मक अहवाल, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व्यवसाय, सार्वजनिक सेवा यांच्या संदर्भातील अहवाल खूपच विस्ताराने लिहिले जातात. या प्रकारच्या अहवालांमध्ये भरपूर माहिती, आकडेवारी, निरीक्षणे, तपशील, निष्कर्ष नोंदवलेले असतात. एखाद्या समारंभाचा अहवाल 3-4 पृष्ठांचा असतो, तर एखाद्या आयोगाचा अहवाल सुमारे 1000 किंवा अधिक पृष्ठांचा असू शकतो. निपक्षपातीपणा. अहवालाचा प्रकार, विषय कोणताही असला तरी निपक्षपाती लेखन हे अहवालांचे सामायिक वैशिष्ट्य असते. अहवाल लेखक कुठल्याही एका विचाराचा अवलंब करीत नाही. कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, विचार मांडणी, प्रतिसाद, समारोप यांच्या अचूक नोंदी यामध्ये केलेल्या असतात. काल्पनिक गोष्टी, लेखकाच्या मनातील विचार यांना अहवालात स्थान नसते. आपल्या मर्जीनुसार अहवाल लिहिणाऱ्याला लेखन करता येत नाही. स्वतःची एकांगी मते, एककल्ली विचार अहवालात आणता येत नाहीत. विशिष्ट समारंभामध्ये, सभेमध्ये, संशोधनामध्ये जे पाहिले, अनुभवले, ऐकले याचेच खरेखुरे वर्णन अहवालात येणे आवश्यक असते. वास्तवदर्शी लेखनाला अहवालात महत्त्वाचे स्थान आहे. आता चौथी कृती याच्यामध्ये दिलेली आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेखाच्या विषयाच्या स्रोताविषयी माहिती लिहा. बातमी, व्यक्तिगत अनुभव, भेटीगाठी, संभाषण, सूक्ष्म निरीक्षणातून समोर आणले जाणारे घटक. आता आपण या वृत्तलेखाच्या विषयाच्या स्रोतांविषयी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहूया. पहा, बातमी हा वृत्तलेखाचा महत्त्वाचा स्रोत आहे. तसेच विविध प्रसार माध्यमांमध्येही प्रसारित होणाऱ्या बातम्या, मुलाखतींमधून वृत्तलेखाचे विषय सुचतात. या बातम्या, मुलाखती यांच्या मुळाशी गेल्यास वृत्तलेखाला आवश्यक वातावरण तयार होते. बातमीतल्या घटनेचे स्वरूप आणि परिणाम समजून घेण्यासाठी वृत्तलेख दिशादर्शक ठरू शकतो. पत्रकारितेच्या क्षेत्रात जनसंपर्क मोठा असतो. त्यातील संवादातून वृत्तलेखाचे विषय मिळू शकतात. पत्रकारितेत नेहमी बातमी सहज उपलब्ध होतेच असं नाही. बऱ्याचदा बातमी शोधावी लागते. बातमीचे विविध कंगोरे समजून घ्यावे लागतात. त्यासाठी बातमीशी निगडीत अनेक लोकांशी बोलावे लागते. यामध्ये वृत्तलेखाचे बीज सापडू शकते. परिसरातील विविध घटना, प्रसंग, व्यक्ती यांचे निरीक्षण, अभ्यास करून वृत्तलेखासाठी विषय निर्माण करता येतात. व्यक्तिगत अनुभव. पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तीला अनेक घटना प्रसंगांना सामोरं जावं लागतं. बातमी मिळवताना अनेक अनुभव मिळवतात.
मिळतात. त्यातले काही अनुभव बातमीला मदत करतात, तर काही अनुभव केवळ अनुभवाची शिदोरी वाढवितात. पण मिळालेले अनुभव कधी वाया जात नाहीत. भूतकाळातील असे अनुभव भविष्यातील एखाद्या वृत्तलेखासाठी मदत करणारे ठरतात. भेटीगाठी, संभाषण, वृत्तलेख लेखनासाठी उत्तम भाषाज्ञान आवश्यक असते. तसेच उत्तम संवाद कौशल्यही हवे असते. अनेक विषयांवर लेखन करताना त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधावा लागतो. कमी बोलणाऱ्या लोकांनाही बोलते करण्याचे कौशल्य असावे लागते. त्यांच्याशी बोलताना अनेक विषय सहजतेने मिळून जातात. या संभाषणातून एखाद्या व्यक्तीचे, घटनेचे, प्रसंगाचे विविध पैलू समोर येतात. नाविन्यपूर्ण तपशील मिळवण्यासाठी भेटीगाठी व त्यातून संवाद साधण्याचे कौशल्य महत्त्वाचे ठरते. अशा पद्धतीनं आपण हे लिहायचं आहे. पुढचा मुद्दा आहे सूक्ष्म निरीक्षण. वृत्तलेखासाठी सूक्ष्म दृष्टी असावी लागते. चौकस वृत्तीने पत्रकारांना बातमीचे धागेदोरे मिळवावे लागतात. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचं बारकाईने निरीक्षण करता येणे, तेथील बातमी शोधता येणे व वृत्तलेखाचे विषय निवडता येणे हे महत्त्वाचे असते. निरीक्षणातून समोर आणले जाणारे घटक वृत्तलेखासाठी निरीक्षणातून आणि अनुभवातून विवेचन, संदर्भ, कारणमीमांसा, परिणाम यांसारख्या गोष्टी समोर आणल्या जातात. मात्र त्यासाठी निरीक्षणात सातत्य ठेवावे लागते. विविध विषयांवर वृत्तलेख लिहिण्यासाठी अशा प्रकारचे निरीक्षण महत्त्वाचे ठरते. आता आपल्याला विभाग 5वा जो आहे तो व्याकरण व लेखनाचा पाहायचा आहे. हा 20 गुणांसाठी आहे. सगळ्यात सोपा असणारा हा विभाग आहे आणि पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा हा विभाग आहे. आता याच्यामध्ये पहा, प्रश्न 5व्यामध्ये आपल्याला दिलेले आहे कृती, सूचनेनुसार कृती करा. एकूण 10 गुणांसाठी हा व्याकरणाचा भाग आहे. त्याच्यामध्ये एक कृती आहे, एक मध्ये आहे, योग्य पर्याय निवडा. हा आनंद सर्वत्र असतो. या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य ओळखा. अर्थात जिथं हा जो काही दिलेलं वाक्य आहे त्याचा अर्थ न बदलता आपल्याला प्रश्नार्थी वाक्य तयार करायचं आहे. म्हणजे हे वाक्य म्हणजेच त्या ठिकाणी त्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. आता ह्याच्यात 4 पर्याय आहेत. हा आनंद कुठे नसतो याचाच अर्थ हा आनंद सर्वत्र असतो. म्हणजेच आपल्याला इथे हे विधान जे आहे या विधानाचं दिलेल्या विधानाचं हे योग्य प्रश्नार्थी वाक्य हे लक्षात येतं. आता बाकीची 3 वाक्य आपण नाही वाचली तरी चालतील. याचं उत्तर आहे हा आनंद कुठे नसतो. आता आहे सूचनेप्रमाणे सोडवा. किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री. तर इथं विधानार्थी, इथं का नाही, काल रात्री असं पाहिजे होतं. तर इथे पहा विधानार्थी वाक्य करायचं आहे. तर हे विधानार्थी वाक्य या प्रकारे करता येईल. काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. अशा पद्धतीनं आपण हे विधानार्थी वाक्य बनवायचं आहे. आता याच्यामध्ये दुसरी कृती आहे, त्याच्यामध्ये आहे. योग्य पर्याय निवडा. नीलकंठ या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. अर्थात याचा विग्रह आपल्याला माहिती आहे. निळा आहे ज्याचा कंठ असा तो शंकर. त्यामुळे अर्थातच इथं तिसऱ्याच पदाचा बोध होतो म्हणून हा बहुव्रीही समास आहे. आणि म्हणून इथं पर्याय क्रमांक 3 बहुव्रीही समास हे याचं उत्तर आहे. आता पुढे आहे दशदिशा या सामासिक शब्दातील समासाचं नाव लिहा. आता 10 दिशांचा समूह. इथं दश हे संख्या विशेषण सुरुवातीला आलेलं आणि त्यावरून तो द्विगु समास आहे हे आपल्या लक्षात येतं आणि म्हणून याचं उत्तर द्विगु समासाचं लिहायचं आहे. इथे प्रश्न तिसरी कृती दिलेली आहे. त्याच्यामध्ये आहे योग्य पर्याय निवडा. की दलालांनी मार्गदर्शन संपवून चहा मागवला या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा. अर्थात जिथे दलालांनी मार्गदर्शन संपवून चहा मागवला तर इथे आपण करता जो आहे दलाल तर त्याला त्या ठिकाणी न्या विभक्तीचा प्रत्यय, तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे आणि मग अर्थातच त्या ठिकाणी इथं कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलतं म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे. आता पुढचा आहे कर्तरी प्रयोग असलेलं वाक्य शोधा. श्वेता गाणे म्हणते तर इथं सुधीर गाणे म्हणतो. अर्थातच कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे इथं क्रियापदाचं रूप बदलतं आणि म्हणून खालचे पर्याय नाही वाचले तरी चालतील. श्वेता गाणे म्हणते हे कर्तरी प्रयोग असलेलं वाक्य आहे. इथं चौथा आहे की योग्य पर्याय निवडा. फूल गळे फळ गोड झाले, बीज नुरे डोलांत तरु डुले, तेज जळे बघ ज्योत पाजळे, का मरणी अमरता ही न खरी. आता वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा. आता इथं एखादा सिद्धांत पटवून देण्यासाठी आपल्याला एखादं उदाहरण दृष्टांत दिलेला असतो, तो अर्थांतरण्याचा अलंकार असतो आणि म्हणून इथं पर्याय क्रमांक 4 अर्थांतरण्यास अलंकार आहे. न हे वदन चंद्रमा शरदीचा गमी केवळ या वाक्यातील उपमान ओळखायला सांगितलेला आहे. आता न हे वदन म्हणजे तोंड, की हे तोंड नाहीच, हा तर शरद ऋतूतील चंद्र आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथं चंद्रमा हे काय आहे की उपमान आहे म्हणून इथं उपमान चंद्रमा. आता 5वा आहे विचारलेलं आहे की जमीन आसमानाचा फरक असणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून घ्या. आता जमीन आणि आसमानाचा फरक असणं याचा अर्थ खूप मोठा फरक असणं आणि म्हणून इथं
इथं पर्याय क्रमांक 1 खूपच फरक असणे हे याचं उत्तर आहे. आता र कृती आहे, जमीन आसमानाचा फरक असणे या वाक्प्रचाराचा योग्य वाक्यात उपयोग करा. रामरावांच्या बोलण्यात व वागण्यात जमीन आसमानाचा फरक होता. अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या कृती ज्या आहेत व्याकरणाच्या ते पूर्ण केलेले आहेत. 10 पैकी 10 गुण आपल्याला सहजपणे इथे मिळतात. आता ह्या व्याकरण व लेखनामध्ये आपल्याला आकृती जी आहे ते अर्थातच खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दांत निबंध लिहा 10 गुणांसाठी आहे. आणि इथं आपल्याला दिलेले निबंधाचे विषय जे आहेत ते अतिशय साधे आणि सोपे आहेत आणि तुम्ही प्रत्येकजण दिलेला जो काही निबंधाचा विषय आहे त्यातला आपल्याला योग्य तो निवड करता आला पाहिजे योग्य त्या निबंधाची, आणि मग आपण आपल्या पद्धतीनं मुद्दे तयार करून याचं लेखन जे आहे ते अतिशय छान पद्धतीनं करायला पाहिजे. पाल्हाळिकपणा लावण्यामध्ये पाल्हाळिकपणा त्या निबंध लेखनामध्ये असता कामा नये. अगदी मोजक्या शब्दामध्ये आवश्यक ते मुद्दे घेऊनच आपण योग्य त्या शब्दमर्यादेमध्ये या निबंधाचं लेखन करायला पाहिजे. विद्यार्थी मित्र हो, आज आपण हा 2025चा मराठी विषयाचा बोर्डाचा पेपर जो आहे त्याची सगळी उत्तरं नेमकी कशी लिहायची हे तुम्हाला समजलेलं असेल. 2021 पासून ते 2024 पर्यंतच्या बोर्डाच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं सोल्युशन मी अशाच पद्धतीनं आपल्या शिकू आनंदी या चॅनलवरती दिलेलं आहे. तुम्ही नक्की पहा आणि जेणेकरून तुमचा अधिकाधिक सराव ह्या मराठी विषयाच्या कृतीपत्रिकांचा होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळायला मदत होईल. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो, आज आपण याच ठिकाणी थांबूया.